नमस्ते. आपण मागील भागात पाहिले की समर त्याच्या वडिलांना सांगतो की आता मी शहरात जाणार नाही, मला इथेच गावी राहायचं आहे. तर त्यापुढे काय होईल ते आपण या भागामध्ये पाहूया. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायला विसरू नका, जेणेकरून पुढील सर्व भागांचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. तर कथेला सुरुवात करूया. मला आता तुम्हा सर्वांसोबत राहायचं आहे. तिथून पुन्हा येणे जाणे आता मला कंटाळवाणे झालंय. समरचे बोलणे ऐकून बाबा गंभीर झाले. समरच्या मताशी ते सहमत नव्हते. ते त्याला म्हणाले, हे बघ बेटा, या घटनेने तू घाबरला आहेस, पण भावनेने कोणताही निर्णय घेऊ नकोस. तुझं वय किती आहे की तू तुझी नोकरी सोडून इथे वेळ वाया घालवशील? मी वेळ वाया घालवणार नाही. मी तर तुमच्याबरोबर इथलं काम बघेन. समर म्हणाला, इथे काम चालू आहे, आता इथे शेती करणार. एवढा अभ्यास केला ते काय इथे शेती करायला? बाबा म्हणाले, बाबा, शेती करणे ही लाजिरवाणी गोष्ट नाही. आता कोणी शिकलेलं असेल तर चांगले तंत्र वापरून त्यात प्रगती करू शकतो. हे सगळं पण मला माहीत आहे. बघ बेटा, तुला तुझ्या बायको आणि मुलांना सोबत घेऊन जायचे असेल तर तू तिथे एक खोली घेतलेलीच आहेस. बाबा, ती फक्त एक खोली आहे. मला कधीच घरासारखं वाटलं नाही. आणि फक्त कविता आणि मुलेच माझं कुटुंब आहेत. तुमची आठवण नाही येत का मला? तेव्हा जानकीताई मध्येच म्हणाल्या, बरोबर बोलतोय तो. इथे मी पण मुलांच्या जाण्याने उदास होते. तुम्ही तुमच्या कामात आणि लोकांना भेटण्यात व्यस्त असता. तुमचा वेळ जातो. मग तुम्हाला काय माहीत? आणि परत तिथे शहरात आजकाल किती प्रदूषण वाढले. मुलं इकडेच ठीक आहेत. जानकीताई म्हणाल्या, हो ठीक आहे. समरला इथे राहू नकोस असं मी म्हणत नाहीये. आता बघ, पैशांची अडचण नाहीये, पण तू इथे येण्याआधी काहीतरी वेगळं काम उभं करावं असं मला वाटतंय. फक्त वाडवडिलांच्या शेतीवर विसंबून राहू नकोस. हवामान कधी बिघडेल तर त्याचा काही पत्ता नाही. त्यांचे म्हणणे ऐकून समर म्हणाला, हो बाबा, तुमचे म्हणणे बरोबर आहे. मी ठरवलं आहे की मी माझ्या बळावर इथे माझं काम सुरू करेन. शेती बघण्याबरोबरच मी आणखी काही कामही करेन. समर दुसऱ्या दिवशी तरी त्याच्या कामावर गेला. तिथे त्याने अनेक प्रकारच्या व्यवसायांचा विचार केला, परंतु नंतर त्यांनी धान्याशी संबंधित व्यवसाय निवडला, जेणेकरून त्याला त्याच्या शेतीकडे पूर्ण लक्ष द्यायला जमेल. त्याने आपल्या ऑफिसमध्ये जॉब सोडण्याची लगेचच माहिती दिली आणि 1 महिना ऑफिसमध्ये पूर्ण करून गावी परतला. आता कामानंतरचा वेळ मुलांसोबत घालवता येईल यामुळे त्याला आनंद झाला होता. त्या दोघांसाठी त्याने शहरातून खेळणी आणि कपडे आणले होते. रिनीला पाहताच तो लगेच तिच्याकडे धावतो, पण रिनी काही अंतरावर उभी राहून पाहत राहते. त्याने रिनीला प्रेमाने हाक मारली, रिनी, इकडे ये. बघ, मी किती सुंदर बाहुली आणली आहे. रिनी अजूनही काही अंतरावर उभी होती. मग समर पुन्हा म्हणाला, हे बघ, अजून खेळणी आहेत, घे बघ. ती आली नाही आणि खोलीतून बाहेर पळाली. हे बघून समरचा चेहरा पडला. तुम्ही उदास होऊ नका, लहान आहे ती. आता तुम्ही इथे राहिलात तर ती स्वतःहून बोलून चालून राहील. त्याला उदास पाहून कविता म्हणाली. समर ही खुश झाला. हो, तुझं बरोबर आहे. ती घरी आल्यापासून मी इथे नव्हतो. मी तिच्याशी मैत्री करेन, तू बघ. समर म्हणाला, कामं संपल्यावर आता तू संपूर्ण वेळ रिनी आणि तन्मयला द्यायचा आणि मुलांच्या अभ्यासातही स्वतः लक्ष द्यायचा. दोन्ही मुले अभ्यासात चांगली होती. रिझल्ट आला की तन्मय यायचा आणि वडिलांना दाखवायचा. पण रिनी
तिचं रिझल्ट कार्ड तिच्या आईमार्फत समरला पाठवायची. तो तिला जितके प्रश्न विचारायचा ती तितकीच त्याला उत्तरे द्यायची. तिने स्वतःहून कधीच त्याला प्रश्नोत्तरे केली नाहीत. हळूहळू वेळ जाऊ लागला. एक दिवशी समर दोन्ही मुलांना शिकवत असताना रिनीने तिचा गृहपाठ पूर्ण केला नव्हता. तेव्हा समरने तिला प्रेमाने खूप वेळा विचारले की काय कारण होते म्हणून ती अभ्यास करू शकली नाही. पण याचे कारण रिनीने फक्त नाही जमले करायला एवढेच दिले. वारंवार कारण विचारूनही तिने योग्य उत्तर न दिल्याने समरचा संयम सुटला. तो रिनीला जोरात ओरडला आणि ती रडायला लागली. तेवढ्यात कविता तिथे आली. तिने विचारले, काय झालं, रिनी का रडते? समर काही बोलणारच होता, पण त्याआधी तन्मय बोलला, पप्पा ताईला ओरडले. समरने स्पष्टीकरण दिले, अरे नाही, रिनीने तिचा गृहपाठ पूर्ण केला नव्हता. मी विचारले तेव्हा ती काही बोलत नव्हती. हो, हे चुकीचं आहे रिनी. पप्पा काही विचारत असतील तेव्हा सांगायला हवं, हो ना? आईकडे जाऊन रिनी म्हणाली, मम्मा, माझी मैत्रीण शिवानी, तिने माझी नोटबुक नेली होती. तिने मला आत्ताच दिली आहे म्हणून. मग कविता समरकडे पाहत म्हणाली, शिवानीने नोटबुक घेतलं होतं म्हणूनच ती करू शकली नाही. मग ती रिनीला म्हणाली, आपला अभ्यास अपूर्ण असताना दुसऱ्याला आपली नोटबुक द्यायची नसते, समजलं? रिनीही म्हणाली, हो मम्मा, मी आता नाही देणार. समरने त्या दिवशी तन्मयी आणि रिनी दोघांनाही अभ्यासातून सुट्टी दिली. दोघेही तिथून उठून गेले. काहीतरी विचार करत तो गप्प बसला. कविताला त्याचा मूड खराब झाला आहे असे वाटल्यावर ती म्हणाली, अहो, एवढ्या छोट्या गोष्टीवर तुम्हाला राग आला? लहान आहे ती, आता ती असे नाही करणार. मी रागवलो नाही, उलट दुःखी आहे. ती मला सुद्धा सांगू शकली असती की तिची नोटबुक तिच्याकडे नाहीये. मी पण खूप वेळा प्रेमाने विचारत होतो, पण ती काहीच बोलली नाही. आणि तू एकदा विचारल्यावर तिने लगेच सांगितले, अहो असं नाहीये, लहान आहे अजून ती. कविता म्हणाली. समर तिच्याकडे बघून म्हणाला, आता तर ती खूप दिवसांपासून आपल्या सोबत आहे. मी तिला कितीतरी वेळा सांगितलं आहे मला पप्पा म्हणायला, पण मला पप्पा म्हणायचं सोड, तिला माझ्याशी बोलायचंही नसतं. याउलट मी तिला रोज जास्तीचा वेळ देतो. मी तिला स्वतः शिकवतो जेणेकरून ती मला स्वीकारेल. हे मनाविरुद्धचे नाते हृदयाचे नाते बनेल. कविताने त्याला समजावले आणि म्हणाली, तुम्ही तर खूप लांब नेतात या गोष्टी. अहो, ती मुलगी आहे. प्रत्येक मुलगी तिच्या भावना फक्त तिच्या आईकडे व्यक्त करू शकते. वडिलांना तर सगळीच मुले घाबरतात. तुम्हाला पण तुमच्या वडिलांची भीती वाटायची ना? आणि तुम्ही तिला शिकवताय पण. जो शिकवणारा असतो त्यांना मुलं घाबरतातच. मग मी तिला शिकवणे बंद करतो, कोण दुसरे शिकवेल. मला तिच्या नजरेत माझी प्रतिमा खराब करायची नाहीये, समर म्हणाला. समरच्या बोलण्यावर आता कविता जोरात हसायला लागली आणि म्हणाली, आता तुम्ही मुलांसारखे बोलायला लागलात. तिच्या आवडीनिवडीवर तिचा अभ्यास होईल का आता? तुमच्या इतकी तिच्या अभ्यासाची काळजी तर कोणी घेऊ शकतो का? तिचे भविष्य चांगले होणे गरजेचे आहे. राहिला प्रश्न रिनीने तुमचा स्वीकार करण्याचा. तुम्हीच तिचे वडील आहात. तिच्यासाठी हेच सत्य आहे. आता एक दिवस ती नक्कीच ते स्वीकारेल. तर मित्रांनो, उर्वरित कथा ही पुढील भागामध्ये येईल. तर हा भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमधून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कथा पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.